संगमनेर शहरातील 2 गरोदर महिलांचा झिका विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। या महिलांच्या गर्भाचं वय हे 5 महिन्यांपेक्षा अधिक असून त्यांना कोणतीही विशेष लक्षणे नसली तरी जिल्हा आरोग्य विभाग आता या महिलांच्या आरोग्यावर करडी नजर ठेवणार आहे। तसेच काही आरोग्य विषयक समस्या उद्भवल्यास पुढील उपचारासाठी संदर्भित करणार आहेत। संगमनेर शहरात प्रतिबंधात्मक उपाय आणि सर्वेक्षण चालू असून आढळून येणाऱ्या रुग्णांची योग्य ती तपासणी करण्यात येत आहे। रुग्णांवर योग्य ते औषध उपचार करण्यात येत आहेत अशी माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली आहे। झिका विषाणूजन्य आजार हा विषाणूमुळे होणारा आजार आहे। सदर विषाणूचा प्रसार हा एडिस जातीच्या डासांमुळे होतो। हे डास प्रामुख्याने दिवसा चावणारे डास आहेत। त्या डासाच्या पायावर अंगावर असे आपल्याला पांढरे पट्टे दिसतील, त्याला टायगर मस्किटो असं म्हणतात। आणि हा स्वच्छ पाण्यात वाढणारा डास आहे जो आपल्या घरामध्ये जे रिकामे घराच्या आजूबाजूला पडलेले रिकामे टायर असतील, घराच्या छतावर पडलेले निकामी झालेले भांडे असतील किंवा नारळाच्या करवंट्या वगैरे यामध्ये पावसाचं किंवा पाणी साचल्यामुळे यामध्ये हे डास अंडी घालून त्यामध्ये हा एडिस नावाचा डास तयार होतो किंवा घरातलं आपल्या वापरायचं पाणी असेल त्यामध्ये सुद्धा होऊ शकतो। झिका आजारामध्ये प्रामुख्याने आपल्याला अंगदुखी, ताप, अंगावर पुरळ येणे, डोळे लाल होणे वगैरे अशी लक्षणे दिसू शकतात। ही साधारणपणे सौम्य प्रकारची लक्षणे असतात, परंतु यामध्ये काही कॉम्प्लिकेशनही होण्याचे थोडेफार काही चान्सेस असतात। तसेच ज्या गरोदर महिला आहेत, गरोदर महिलांमध्ये जर या आजाराची लागण झाली तर त्यामध्ये होणारा बाळ हा त्या बाळाला त्याच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो। त्याचं डोकं लहान असू शकतं किंवा त्याला इतर काही डेव्हलपमेंटमध्ये त्याला अडचणी येऊ शकतात। त्यामुळे गरोदर महिलांनी प्रामुख्याने आपल्या या ज्या झिकाबाधित भाग आहेत त्यामध्ये जाणं जर टाळता येत असेल तर टाळावं। त्याचबरोबर प्रत्येकाने डासांपासून, चाव्यापासून बचाव होण्यासाठी अंगभर कपडे घालणे, त्यानंतर जर आवश्यकता असेल तर मॉस्किटो रिपेलेंट म्हणजे जे हे असतात काही क्रीम वगैरे येतात त्या लावल्या तरी पण चालू शकतं। घराला पण त्या दारं खिडक्यांना जाळ्या बसवणे आणि घराचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे जेणेकरून याच्यामध्ये डास तयार होणार नाहीत हे आपण खबरदारी घेऊ शकतो। तसेच जर ताप वगैरे आला असेल किंवा अंगदुखी अशी लक्षणे असतील तर त्वरित नजीकच्या आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये जाऊन औषधोपचार डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा व त्यांच्या सल्ल्याने पुढील प्रतिबंधात्मक उपाययोजना आपण त्यामध्ये राबवू शकतो। सद्यस्थितीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर शहरामध्ये मे 2024 मध्ये एक रुग्ण आढळून आलेला होता। त्यानंतर त्या रुग्णाच्या सहवासात तिथल्या परिसरातील ज्या गरोदर महिला आहेत त्यांची तपासणी केल्यामुळे 2 दिवसापूर्वी आणखी 2 गरोदर महिलांची ही चाचणी झिकासाठी पॉझिटिव्ह आलेली आहे। या सर्व रुग्णांची तब्येत व्यवस्थित आहे। त्याचबरोबर गरोदर मातांची सोनोग्राफी तपासणी सुद्धा करण्यात आलेली असून सदर सोनोग्राफीमध्ये सध्या रिपोर्ट नॉर्मल आलेले आहेत। या भागामध्ये संगमनेर शहरामध्ये सद्यस्थितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना व सर्वेक्षण चालू असून आढळून येणाऱ्या रुग्णांची तपासणी करण्यात येत असून योग्य ते औषधोपचार करण्यात येत आहेत। धन्यवाद। नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क, प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे, फिश बघण्यास विसरू नका। सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा। चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रूस गर्ल्स हायस्कूल, स्टेशन रोड, अहमदनगर। वेळ दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत।